सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या या वर्षाचा 2025 मधील शेवटचा सोमवार आलेला आहे. खूप सुंदर दिवस आहे. सर्वांनी शिवशंकरांची सेवा करायची आहे आणि पिंडीवरून एक वस्तू उचलून आणायची आहे. यासाठी आपण घरात सुद्धा सेवा करा आणि मंदिरात सुद्धा नक्की जायचं आहे. सकाळी जा, संध्याकाळी जा, तुमच्यावर आहे, पण मंदिरात उद्या नक्की जायचं आहे आणि एक वस्तू प्रसाद स्वरूप आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. महिलांनो, दादांनो, सेवा चुकवू नका. बघा, वर्षाचा शेवटचा सोमवार आहे. पुढील वर्ष सोन्यासारखं जावं, मुलांच्या अडचणी दूर व्हाव्या. मुलांची चिडचिड असेल, किरकिर असेल किंवा काही कारणास्तव मुलं खूप त्रास देत असतील, शिक्षण, नोकरी त्यांना यश मिळत नसेल किंवा तुम्हाला काही अडीअडचणी असतील, शत्रू असतील जे विनाकारण त्रास देत असतील, हवं तसं म्हणजे तुम्हाला त्रास देऊन नकोसं करत असतील, संपूर्ण त्रास दूर करण्याचाच उद्याचा दिवस आहे. शिवशंकरांची उद्या सेवा जरूर करा. पुढचं वर्ष भरभराटीचं येईल. लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात. हवं तशी तुमची प्रगती होईल. कशालाच कमी राहणार नाही. आणि भगवान शिवशंकरांची भोलेनाथ आहे. थोडं स्वच्छ पाणी जरी अर्पण केलं ना, पाण्याने अभिषेक केला ना, साधं पाणीसुद्धा महादेवांना इतकं प्रसन्न करतं की भोळ्या मनाने महादेव आपली भरभरून झोळी भरून देतात. उद्या महादेवांची सेवा जरूर करा. देवघरात, प्रत्येकाच्या देवघरात शिवपिंडी असतेच. असेल किंवा नसेल, मंदिरात पण जा आणि आहे तुमच्या देवघरात शिवपिंडी, छान असा दुधाने किंवा पंचामृत तयार करा आणि पंचामृताने किंवा दुधाने किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. 21 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र जपा. पाण्याने, दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. मूर्ती स्वच्छ पुसायची, देवघरात स्थापन करायची आहे. बेल, बघा, उद्या बेल घेऊनच यायचं आहे. बेलाचं एक पान का होईना, तिन्ही पानाला थोडं थोडं चंदनाचं बोट लावा. महादेवांना पालथ्या स्वरूपात चिकना भाग महादेवांच्या शिवपिंडीवर आला पाहिजे. अशा पद्धतीने बेल अर्पण करायचं आहे. इच्छा बोलून घ्या, मनातील समस्या बोलून घ्या. आपण आपल्या समस्या कुणाला इतरांना सांगण्यापेक्षा आपल्या देवांना सांगितलं ना तर जास्त चांगलं. कारण इतर लोक हसतील, मागून वाईट साईड बोलतील. त्यापेक्षा आपल्या समस्या आपल्या देवांना सांगाव्या. आपले देवच त्यातून मार्ग काढत असतात, इतर व्यक्ती काढत नाही मार्ग. आपल्या देवांना समस्या सांगा. उद्या सोमवार आहे. महादेवांना एक बेलपत्र जरूर अर्पण करा. जी फुलं असतील त्यात पांढऱ्या रंगाची फुलं असतील अतिशय उत्तम. नाही, जी झेंडूची फुलं असतील ते तुम्ही अर्पण करायचे आहे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही खीर वगैरे तयार करत असाल, नाही बनवली, साधी खडी साखर, दूध साखर नैवेद्यात उद्या जरूर ठेवायची आहे. सकाळी घरातल्या शिवपिंडीची पूजा सेवा करून तुम्ही जर लगेच सकाळीच महादेवांच्या मंदिरात जात असाल तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात जात असाल, मुलांना सुद्धा घेऊन जा. जे येत असतील घरातले सदस्य सगळ्यांनी मंदिरात उद्या जरूर जा. जाताना महादेवांना प्रिय अशा वस्तू बरोबर घेऊन जा. अभिषेक करण्यासाठी जे पदार्थ लागतात आपल्याला, दूध, दही, साखर, तूप, मध एकत्र करून घेऊन गेला. पंचामृत किंवा गाईचं दूध घेऊन जा, पाणी घेऊन जा, बेल, फूल, चंदन उगाळून नेलं तुम्ही किंवा भस्म असेल तुमच्याकडं, चंदनाची पावडर असेल, सर्व वस्तू नीट घेऊन जायच्या आहे. आणि महिलांनो किंवा दादा जात असतील मंदिरात, महिलांना नसेल जायचं, 4 दिवस 5 दिवस असेल तर माझ्या दादांनी एक दिवा महादेवांच्या मंदिरात जरूर घेऊन जा. तेलाचा घेऊन जा, तुपाचा घेऊन जा, नियम नाही, पण एक महादेवांजवळ एखाद्या कोपऱ्याला लावा. आपल्या दिव्यामुळे कुणाला त्रास होणार नाही. फक्त आपला दिवा महादेवांच्या मंदिरात लावायचा आहे. तुम्ही महादेवांच्या जे मुख्य द्वार असतं दरवाजाजवळ जरी लावलं ना तरी हे आपला दिवा महादेवांपर्यंत पोहोचणार आहे आणि आपल्या जीवनातील अंधार दूर होणार आहे. महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. सकाळी जा, संध्याकाळी जा, महादेवांच्या मंदिरात जरूर जा. शांत बसा, कुठलाच विचार करू नका. आपले देव आणि आपण फक्त एवढाच विचार करायचा. छान असं शांत मनाने महादेवांना पाणी अर्पण करा, अभिषेक करा, दूध अर्पण करा, पंचामृत नेलेलं असेल पंचामृत अर्पण करा. पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. पौष महिना चालू आहे. मुठभर तीळ घेऊन गेलात तुम्ही, काळी न्या, पांढरी न्या, मुठभर तीळ अर्पण करा.
तीळ नाही, मुठभर साखर अर्पण केली तुम्ही तरीही चालेल. पती पत्नीत काही वादविवाद असतील, मुलं चिडचिड करतात, घरात कटकटी आहे, भांडण आहे, मनासारखं घडत नाही, आई म्हणजे पती आणि मुलं यांच्यामध्ये आपण जर मध्यस्थी घेतली, काही वेळा भांडण तंटे झाले तर आईचीच मरणूक होते, आईच्याच मनाला खूप त्रास होतो. तर महिलांनो, अशा गोष्टी तुमच्या घरात घडत असतील, मुलं मोठी झाली तर थोडेसे वादविवाद घरात होतातच. तर अशा गोष्टी होत असतील ना, तर उद्या मुठभर साखर महादेवांना जरूर अर्पण करा. कुणी विनाकारण शत्रू त्रास देत असतील तर स्वच्छ पाण्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक करून महादेवांच्या शिवपिंडीवर काळी तीळ, मुठभर काळी तीळ, तुमची इच्छा बोलून महादेवांना काळी तीळ अर्पण करा, बेल अर्पण करा, फुलं अर्पण करा. छान अशी पूजा सेवा करायची आहे. गोडाचा नैवेद्य नेलेला असेल किंवा तुम्ही दूध साखर, जे आपण महादेवांना अभिषेक करायला जे दूध नेलेलं होतं, थोडं अभिषेक करा. त्यातील थोडंसं दूध आणि साखरेचा नैवेद्य महादेवांना दाखवला. खडी साखरेचा नैवेद्य दाखवा, गुळाचा नैवेद्य दाखवा, साधी साखर जरी नेली ना चालेल. मुठभर साखर महादेवांच्या शिवपिंडीवर ठेवा, थोडीशी मुठभर साखर महादेवांना नैवेद्यात अर्पण करा. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उद्या महादेवांची सेवा करायची आहे. शांत बसा, सेवा करून घ्या. एक दिवा लावून घ्यायचा आहे. तुम्ही कापराची वडी नेलेली असेल, कापूर जाळा, महादेवांना ओवाळून घ्यायचं आहे. लेकरांना आरती देऊन घ्या, तुम्ही आरती देऊन घ्या, पण दिवा महादेवांना जरूर एक दिवा महादेवांसमोर लावा, कोपऱ्यात लावा. मी सांगितलं तुम्हाला, कोपऱ्यात दिवा लावा. कुणाला दिव्यामुळे त्रास होणार नाही अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे. छान अशी पूजा सेवा करा. शांत बसा. एक माळ जपता आली, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तर अतिशय उत्तम. नाही, 21 वेळा मंत्र जपा ओम नमः शिवाय आणि शांत चित्ताने 2 मिनिटं का होईना आपल्याला मंदिरात बसायचं आहे. आणि मंदिरातून घरी येताना तुम्हाला महादेवांना आपण जे अभिषेक केलेलं जल आहे, जलाधारीच्या इथून चमचाभर तीर्थ, 2 चमचे, तुमच्या घरात जास्त व्यक्ती आहे, तुम्हाला जास्त तीर्थ घेऊन जायचं असेल, तुम्ही जलाधारीच्या इथून थोडंसं तांब्यात, जो तांब्या तुम्ही महादेवांना अभिषेक करायला नेला होता, तो तांब्या महादेवांच्या मंदिरातून, शिवशंकरांच्या मंदिरातून कधीच खाली आणू नये. त्यात थोडं का होईना जलाधारीच्या इथून थोडंसं तीर्थ बरोबर घेऊन यावं. आणि महादेवांच्या शिवपिंडीवरून तुम्हाला एक बेलपत्र उचलून आणायचं आहे. 1 आणा, जास्त आणा. तुम्हाला संपूर्ण कुटुंबाला, तुमचे 4 व्यक्ती आहे, 5, 6, तुमचे जेवढे व्यक्ती आहे घरात, आणि तुम्हाला जर सगळ्यांना प्रसाद द्यायचा असेल तर उद्या एक असं बेलपत्र जरूर महादेवांना अर्पण करा. जेवढी बेलपत्र मिळतील ना उद्या, बघा, शोधा, मिळून जातील. चांगले बेलपत्र घ्यायचे आहे. धुवून घ्या स्वच्छ, आणि तुटलेले वगैरे बेलपत्र घेऊ नका. आणि मागची गाठ असते ती काढून घ्या. शिवपिंडीवर एक का होईना बेलपत्राला चंदनाचं बोट लावा आणि जेवढे बेलपत्र असेल, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र जपा आणि बेलपत्र अर्पण करायचं आहे. घरी येताना त्यातूनच कुणी वाहिलेलं आहे बेलपत्र बघू नका, कारण मंदिरात बरेचसे लोक, सगळेच आपण सेवा करण्यासाठी येतोच. कुणी वाहिलेलं आहे बघू नका. जे हातात येईल बेलपत्र ते घेऊन घ्यायचं आहे. आता घेताना, बेलपत्र उचलताना कधीच असं उचलत जाऊ नका. तुम्ही महादेवांना प्रार्थना करायची आहे, तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे की मी हे बेलपत्र कशासाठी घेत आहे, कुणासाठी घेत आहे, का घेत आहे, तुमची इच्छा बोलायची आहे. समस्या महादेवांना सांगायची आहे की मी हे बेलपत्र प्रसाद स्वरूप या व्यक्तीला खायला देत आहे, प्रसाद देत आहे. त्या व्यक्तीच्या सर्व समस्या अडचणीतून मार्ग देवा महादेवा, तुम्हीच काढा. आता तुमच्याशिवाय या जगात मला कोणीच नाही, अशी कळकळीची प्रार्थना महादेवांना तुम्हाला करायची आहे. आणि ते बेलपत्र घ्यायचं आहे. तुम्ही काही त्रासात आहात, महादेवांना प्रार्थना करून तुम्ही तो प्रसाद महादेवांसमोर जरी खाल्ला ना चालेल. मुलांना काही अडचणी आहे, पतीला किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना प्रार्थना करा आणि ते बेलपत्र सगळ्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे. जे तीर्थ नेलेलं आहे सगळ्यांना खायला द्या. थोडंसं तीर्थ महिलांनो उरलं असेल तर सगळ्या घरात शिंपडून द्यायचं आहे. फक्त 4 दिवस वगैरे घरात कुणाला नसेल अशा घरात तुम्ही शिंपडायचं आहे. 4 दिवस असतील, 5 दिवस, काही विटाळ मासिक धर्म असेल तर अशा घरात महादेवांचं
शिवपिंडीवरील तीर्थ शिंपडू नये. काही नसेल प्रॉब्लेम तर तुम्ही थोडंसं घरात शिंपडून दिलं ना तर वास्तूसुद्धा प्रसन्न होईल. वास्तूतील जी नकारात्मकता असेल, काही वास्तुदोष असेल, संपूर्ण नष्ट होईल. घर भाड्याचं असो, स्वतःचं असो, तुम्ही तिथं राहतात ना, ती वास्तू पवित्र करण्यासाठी सुद्धा तुम्ही महादेवांचं तीर्थ थोडंसं घरात शिंपडू शकता. किंवा स्वतः तुम्ही पिऊन घेतलं, सगळी नकारात्मकता आपल्या आजूबाजू असेल, मनात असेल, संपूर्ण नष्ट होते. महादेवांची कृपा प्राप्त होते. कधीच कुठला शत्रू आपल्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. म्हणून महादेवांची सेवा, उद्या शेवटचा सोमवार आहे, सर्वांनी महादेवांची सेवा जरूर करा. एक दिवा लावा, एखादं बेलपत्र महादेवांच्या शिवपिंडीवरून उचलून घ्या, तिथंच खा. तुमच्या घराजवळ जर एखादं बेलाचं झाड असेल तर बेलाच्या झाडाची सुद्धा सेवा करा. बेलाच्या झाडाला थोडंसं पाणी, दूध अर्पण करा. मनातली इच्छा बोला. बेलाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही उद्या एखादा दिवा लावू शकता. नाही बेलाचं झाड, आपण महादेवांची सेवा जरी केली ना तरीही चालेल. खऱ्या मनाने, पवित्र मनाने केलेली सेवा कधीच खाली जात नाही. तुम्ही खाली हात घरी येणार नाही, एवढं तर मी नक्कीच सांगते. महादेव आहे, प्रसन्न मनाने, भोळ्या मनाने आपली झोळी भरभरून देतात. उद्या नक्की सर्वांनी सेवा करा. महादेवांच्या मंदिरात सकाळी जा, संध्याकाळी जा, पण नक्की जा. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा.